वैष्णव खम म्हणजे रात्र. मग रात्रीमध्ये जे चंद्र आहे, नवग्रह आहे, 27 नक्षत्र आहे, याचं संपूर्ण ज्ञान द्यावं. एवढ्या कमी वयामध्ये छत्रपतींना कसं झालं? मी त्यांचं चरित्र वाचतो. मी थोडं चिंतन करणारा माणूस आहे की छत्रपतींनी हा सप्तऋषीचा किंवा नक्षत्राचा अभ्यास कसा केला. छत्रपती कधीही अष्टमीच्या रात्री पळ काढायची किंवा युद्धाला सुरुवात करायची. अष्टमीची रात्र अशी वद्य असेल तरी अर्धचंद्र राहतो, शुद्ध असेल तरी अर्धचंद्र राहतो. आणि त्या चंद्र अर्धा असल्यामुळं सर्व नक्षत्र दिसतात. आणि त्यापैकी एक नक्षत्र म्हणजे ध्रुव तारा असं आहे. आणि त्यापैकी सप्तऋषी अशी आहे की ते नेहमी उत्तरेलाच राहतात, ते जागा बदलत नाही. त्यावेळेस काही होकायंत्र होतं का? कोणत्या दिशेला जायचं? जंगल होतं. 3,350 वर्षापूर्वी रस्ते होते का? काय होतं? पन्हाळगडावरून पळून जायचं, रायगडावरून पळून जायचं. तर ते करत असताना त्या नक्षत्राचं ज्ञान छत्रपतींना होतं की ध्रुवताराने मी उत्तरेलाच असतो, म्हणजे आपण उत्तरेकडं तोंड करून जर उभा राहिलो तर नेमकी आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा आहे, डाव्या हाताला पश्चिम दिशा आहे आणि मागं दक्षिण दिशा आहे. एकच तारा जर समजला, एकच सप्तऋषी जर समजले, असे 27 नक्षत्र आहे. एक शततारका नक्षत्र आहे. आपला जन्म ज्या नक्षत्र होतो ते नक्षत्र. जे रोहिणी नक्षत्र आहे ते जर असे तुम्ही पेपरमध्ये येतं बा, असं जोडा अक्षर, ते एक अंक जोडा, असं जोडलं एखादा प्राणी तयार होतो, एखादा अस्वल तयार होतो, एखादं माकड तयार होतं. तुम्ही माकड नाही पण तयार होतं. आणि तशाच प्रकारचं वृषभ राशीचे रोहिणी नक्षत्र आहे, तिचे अनेक प्रकारचे तारे आहेत. ते जर तारे असे जोडले तर बैलाचा आकार येतो. कर्क राशीचं आणि पुष्य नक्षत्र आहे, ते पुष्य नक्षत्र असं जोडलं तर खेकडा म्हणा त्याला ते तयार होतं. स्कार्प, विंचू, ज्यांची वृश्चिक राशी, तिचं अनुराधा नक्षत्र आहे, ती जर असे जोडले तर विंचाचा आकार तयार होतो. असे ते नक्षत्र. षटतारका नक्षत्र तुम्ही पाहिलं, अशी 100 तारेचा झोपका दिसतो, त्याला शततारका नक्षत्र. त्या शततारका नक्षत्रावर लालबहादूर शास्त्रीचा जन्म आहे. ते फक्त आमुष्याच्या दिवशी जास्त प्रखर दिसतं. थोडा वेळ 18 महिने राज्यकारभार मिळाला थोडे चमकतात, नंतर दिसत नाही, चंद्राच्या प्रकाशाने झाकून जातात. किती थोड्या वेळात किती मोठं काम केलं. हिंदीचिनी भाई भाई, जय जवान जय किसान, मूर्तिलान कीर्तिमान, असं प्रत्येक नक्षत्राचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. हे भविष्यशास्त्रात सांगितलेलं आहे. आणि म्हणून देव वैष्णव खम मंजुरम, सूर्यनारायण असं ना, हे असो, चंद्र असो, हे नक्षत्र असो, माहिती करून घ्या. शुक्र तारा आहे, त्याचा आस्था असतो. गुरुचा तारा आहे, ते पाहिलं पाहिजे. आता शुक्र तारा काही दिवस आस्था असतो, काही दिवस ना शुक्र असतं. आणि गुरुचा आस्था असल्यावर लग्न कार्य, शुभ कार्य करता येत नाही, केलं तर ते फलद्रूप होत नाही. याचा अनुभव आहे. आता तर याचा अभ्यास खूप झाला आहे, जगात होऊन राहिला अभ्यास याचा. काय किती किती जवळून सूर्यनारायणचे फोटो येऊन राहिले. सूर्यनारायण किती लांब आहे आणि किती उष्णता आहे, जबरदस्त, सगळे राख होऊन जाईल. पण त्याच्या जवळ जाऊन फोटो घेऊन राहिले तर ते इन्स्ट्रुमेंट तयार करायला काय उष्णता प्रतिक्रिया केला असेल त्या नासाने. बाबा धन्यवाद विचार त्या का नासाला. सूर्याच्या जवळून फोटो, सूर्यनारायण जिथं एवढे लांब आहे, कोट्यवधी किलोमीटर लांब आहे आपल्यापासून, इथं किती उष्णता होती. आणि तिथं जवळ जाऊन फोटो घ्यायचे सोपी गोष्ट आहे का मार? काय तयार. बरं रिमोट इटसून ये, काय भारी रिमोट आहे. आणि आपलं रिमोट दुसऱ्या गल्लीत चालत नाही. कळलं तुम्हाला विषय? तर तरुण मंडळी, मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का तुकडा रहता है, तिथपर्यंत सुद्धा आपलं रिमोट पोहोचत नाही. तरुण लोक करता सांगतात. सूर्य अग्नी ब्राह्मण गाव वैष्णव खम मंजरम भुरात्मा सर्वभूताने, सर्वभूताच्या ठिकाणी तो यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा, तू सर्व भूताच्या मध्ये प्राणरूपण आहे. म्हणून सकाळच्या पायी हे माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणून देव आपल्या नित्यनिवेदीमध्ये पुढं सूर्य
ओम चक्षुंद्रिया के प्रकाश चाक्षुपनिषदातला श्लोक आहे. सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं, उगवत्या सूर्याचं आणि मावळत्या सूर्याचं. आपल्याला झालेला स्पर्शदोष होतो. कधी कोणाला शिवले जातं, कोणी कशाला काय, कोणी बळजबरी खेळतात. एखाद्या म्हशीला खेळलं समजा, तिचं लागणार की ते जर गाळात बसलेली असेल तर पुढचं समजून घ्या कौसातलं तुम्ही. ओम नमो भगवते सूर्याय नमः. ओम नमो भगवते सूर्याय नमः. सूर्याय नमः. आदित्याय नमः. सूर्याय नमः. आदित्याय नमः. ओम नमो भगवते सूर्याय नमः. ओम नमो भगवते सूर्यनारायणाचं दर्शन घेतल्यानंतर स्पर्शदोष जातो. दृष्टादृष्ट जे पाहू नये ते पाहण्यात येतं. स्पर्श ज्याला स्पर्श करू नये ते स्पर्श केला जातो. दृष्टादृष्ट स्पर्शास भूताभूत कोण कसं खायला मिळतं, काही कुठं कसं खाल्लं त्यानं. भुक्ताभुक्त पिता काही कमी जास्त पिले जातं. काय माहिती हॉटेलमध्ये ज्या ग्लास एखाद्यानंतर दारू पिले असेल तोच ग्लास तुमच्यासमोर आहे. पिता तो पिला बेजारा, तुम्ही परत पिऊन राहिले. धुयेल तरी पण त्याच्यात पिला ना तो. पिता भुक्ता अशा प्रकारचे दोष सांगितले शास्त्रामध्ये. आणि ते दोष परिहारासाठी भगवान सूर्यनारायणाचं दर्शन आहे. जय जनार्दन, जय जनार्दन.